नगर कल्याण महामार्गावर असणाऱ्या डुंबरवाडी गावच्या परिसरातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी डुंबरवाडी गावातील काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यासाठी सुरुवात केली आहे। या आंदोलनाला तरुणांबरोबर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला असून जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा दिलाय। जोपर्यंत ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा कडक शब्दात इशारा डुंबरवाडी ग्रामस्थांनी दिलाय। यामुळे अंतर्गत युवकांनी आणि महिला सहकार्यांनी जे आंदोलन केले आमरण उपोषण गायरानातील अतिक्रमण तात्काळ प्रशासनाने गावाचा श्वास मोकळा करावा अशी आणि प्रशासनाला गेली 15 दिवस झाले की स्वरूपात विनंती केलेली आहे, तरी आजपर्यंत प्रशासनाने याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे आज आम्हाला उपोषणाचा हा मार्ग निवडावा लागला आणि आजपासून बेमुदत असं आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आणि हे कार्य तडीच जाईल तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत आणि गाव अतिक्रमण हटवा आणि गाव वाचवा या मोहिमे अंतर्गत आमचे हे आंदोलन अतिशय तीव्र करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। ग्रामपंचायत डुंबरवाडी सर्कल भाऊसाहेब तलाठी भाऊसाहेब तर तसेच तहसीलदार आमदार खासदार आणि जिल्हा परिषद या ठिकाणी सुद्धा पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे, परंतु कुठल्याही शासनाकडून याची काही कुणी नोंद घेतलेली असं निदर्शनात आले असून आम्ही जो त्यांना पर्याय दिला होता आमरण उपोषणाचा तर तो मार्ग आम्हाला अवलंबण्यात आलेला आहे। त्यानुसार या महिला मंडळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांच्या मनात खतखत आहे की आपलं गायरान वाचलं पाहिजे। अगदी 5-25 वर्षापूर्वी पाहिजे तर सकाळी संपूर्ण गावातील शेळ्या जनावर काही जेवढी गुरंढोरं असतील अगदी दिवसभर त्या माळावरती मनसोक्त चरत होती, जेणेकरून ग्रामस्थांना कुठल्याही चाऱ्याचा प्रश्न उद्भवत नव्हता। तरी आज त्याच्यावर एवढं काय अतिक्रमण झालेलं आहे की त्या ठिकाणी चारा तर उपलब्ध नाही, म्हणून हा पर्याय अवलंबलेला आहे। तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी आमच्या या कमिटीतर्फे नवे सर्व ग्रामस्थांतर्फे नम्र विनंती करतो। कारण जे आपल्या समोर असतात ते त्यांच्याकडं मॅन मनी पॉवर मसल असतं, त्यामुळे ते थोडंसं डेअरिंग करतात। तरी पण आपण म्हणजे खरं म्हणजे हिरारीनं भाग हे जे पाऊल उचललंय खरं स्तुत्याचे आणि खरोखर जे अन्यायाला माझं तर स्पष्ट मध्ये अन्याय करताना तो जितका दोषी असतो ना अन्याय सहन करणारा सुद्धा तितका दोषी असतो, म्हणून कधीही अन्याय सहन करायचा नाही। अन्याय हे जिजाऊंनी शिकवलं शिवाजी महाराजांना, म्हणून छत्रपतीने आपण स्वराज्य स्थापन करू शकलो। तर पुन्हा एकदा मी इथं आलेल्या खरं बाय बापड्या अगदी लहान मुलं सुद्धा या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी होतील मला खात्री आहे। आणि हा जो आपला हे जे उपोषणाचा जो निर्णय घेतलाय जोपर्यंत आपल्याला ठोस लेखी असं म्हणणार नाही, ओरली नको तोंडी नको, जोपर्यंत आम्हाला लेखी आणि मुदत काहीतरी एक मुदत दिली पाहिजे आम्हाला, या तारखेपर्यंत आम्ही अतिक्रमण हटू तोपर्यंत हा आपला लढा आपण असाच चालू राहील याची मी खात्री देतो। आणि मी पुन्हा कार्यालय याच्यामध्ये उपोषणामध्ये सहभागी झाले त्यांचं मी स्वागत। आणि जे काही अजून घरी आहेत कदाचित लोक घाबरतात, घाबरण्या अंश सोडून द्या, फक्त मला तर माझं स्पष्ट होते घाबरायचं फक्त देवाला घाबरा, कुणाला घाबरायची गरज नाही। आपण जर चांगले जर असेल आपले विचार चांगले असेल आपण आपलं कार्य जर चांगलं असेल तर कोणालाही घाबरायची गरज नाही, देव आपल्या पाठीमागे असतो। आपण सर्व वारकरी संप्रदायाचं आपलं गाव आहे, वारकरी संप्रदायाचा आपल्याला विचार आहे, तरी याच्यामध्ये कोणी घाबरायचं नाही। एकदा या ठिकाणी यायचंय आणि आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि जे खरं ज्यांची नावं कमीच नाव आहे मला मी ज्यावेळेस व्हॉट्सअपला बघितलं म्हणलं एवढं मोठ्या गावाला एवढं गाव वाचवा या मोहिमेसाठी पूर्ण मुंबईकर आणि पुणेकरांचा संपूर्ण प्रशासनाला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण असंच चालू राहील। यामुळे आपला पूर्ण पाठिंबा सर्व ग्रामस्थांना मुंबईकरांतर्फे आहे। जोपर्यंत अतिक्रमण हटत नाही किंवा प्रशासनाकडून आम्हाला जोपर्यंत
ठोस असे कार्यवाही करून जोपर्यंत आश्वासन लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत हे चळवळ अशीच चालू राहील. हे आमरण उपोषण हे असंच चालू राहील ग्रामस्थांचं.